अगं मगाशी शीतल आलती होय. वय अगं मग सांगायचं नाही होय मला. हं? माझी पूजा बी उरकतच आलती की. अहो ते तरी कुठे बसते, उभे व 4 शब्द बोलते आणि जाते. ही घ्या माझी उतारी. आम्ही काय कुठं पैसे बुडवून पळून चाललो होतो बाई? तो पोरगीला पाठवलंय वसुली करायला. अहो पुष्पाताई, आम्ही नव्हतं सांगितलं तिला. गप बसा. सगळ्या गावासमोर साधी सरळ माणसं म्हणून चितार उभा करता, पण तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतील असं वाटलं नव्हतं मला. मामी, अहो खरंच त्यांनी सांगितलं नव्हतं. त्यांनी सांगितलं नव्हतं म्हण. काल 2-2दा विचारलं होतं का नाही तुला? उधारीवर सामान आणशील का, चालेल का? तवाच सांगायचं ना. नव्हतं आवडलं तर सुरच्याकडनं आणलं असतं मी. फेडरेशन अध्यक्ष आहे मी. त्यांनी दिलं असतं मला उधारीवर. पुष्पावहिनी, तुम्ही उगाच काय उगाच? आता कशाला नाटक करताय? कालच्या सामानाचे पैसे देताना बहिणी सांगितलं असेल. मामीनी जबरदस्तीने कसं उधारीवर सामान आणायला लावलं आणि तिच्या नवऱ्याने कसे पैसे भागवले. आणि काय ग, एवढंच होतं तर द्यायची होती ना ही बी उधारी. तुमच्याच लग्नाला खर्च केले होते ते पैसे. उषा वहिनी, तुमची पोरगी बी दिसती तशी साधी नाही, लय आतल्या गाठीची आहे. अगं पुष्पा, पाहिजे तर मी तुझी माफी मागते. काय नको मला माफी बिपी. पुष्पा, अगं गैरसमज करून घेऊ नकोस. यांच्या मनात तसं काय बी नसेल. ना तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे. आता तुम्हाला बी कळतंय की कुठं कसं वागायचं, कसं बोलायचं. हिला उधारी आहे हेच सांगायचं होतं तर गप्प येऊन अजिंक्यांना सांगायचं ना. सगळ्या घरभर येऊन बोंबलायची काय गरज होती? माझी सासूची बोलणी मी मीच खायची, त्यांची बोलणी मी मीच खायची. घरात पान उतारा झालेलं बघून हिला तर मजाच वाटती. कुठे आहे तुमची वय? राहू दे, त्यात काय एवढं. राहू दे बिवदे काय नाही. एकदाच काय ती मोकळं व्हायचंय मला या सगळ्यातनं. कुठे आहे तुमची वही? ए, नुसतीच काय उभी? जा वही घेऊन ये जा. पुष्पा, ग आम्ही कुणीच असं काही बोललो नव्हतो. उलट सकाळी सकाळी ती पैसे घेऊन आली तर आम्हाला कुणालाच आवडलं नव्हतं ते. तसं तिला दिलेला शब्द मोडलेला आवडत नाही म्हणून बोलली असेल. पोरगी स्पष्ट बोलती म्हणून जरा बोचर वाटतं तिचं बोलणं. हे असलं बोचरं बोलणं ऐकून घ्यायची सवय झाली मला. काय सांगायचं आणि काय नाही. तुम्हाला आणि वाटायचं मी नुसती तक्रारी करायला येते. जाऊ द्या. मामी, ठीक आहे. आणलीस ना वही? तुला लय आवडतं ना हिशेबाला केलेलं राहिलेलं, मग लिह त्यात. बघ बघ माझं नाव कुठे आहे त्यात बघ. लिह. पुष्पा भैटेचे 1828 जमा. आणि 172 राहिले. लिह. चाललं दुकान तर येईन परत सामान घ्यायला. शेवटी आपण पाहुणे आहे, आपणच आपल्या मदतीला येणार ना. तो सूरज लय ऑफर देतो, माल बी चांगला घालतो. 4-4 वेळा मला सांगून बी गेलाय, फेडरेशन अध्यक्ष इथंच यायचं सामान घ्यायला. पण मी म्हणलं नाही बाई, एवढं आता पाहुण्याचं दुकान असताना कशाला दुसरीकडे जायचंय. पुष्पाताई, अहो लहान आहे पोर, चूक झाली. लहान लहान म्हणायचं आणि केलेल्या चुकांवर पांघरून घालायचं.
आमच्यात नाही असली पद्धत. मामी सॉरी. तुझं सॉरी घेऊन मी काय करू? माझंच चुकलं, पण देव बी अशा प्रसंगांमधनच अक्कल देतो. जाऊ दे, येते मी. लय काम आहेत आणि ती बी माझ्याच उरावर. आता माणसं कशी जरी वागली तरी आपण काय करणार म्हणा. जी काय नाती आहेत ती आपली आपणच जपली पाहिजेत. पुष्पाताई आलाय तर जरा चहा घेऊन गेलं असतं. काय नको मला. तुमची लेक आणि उद्या त्याचा बी हिशेब मागल. येते मी. आणि काय ग, तू काय इथंच थांबतीस का? नाही, थांब थांब, अजून काय काय वसुली राहिली ती बी बघून ये. जाते मी. वा, छान जेवण चांगलं होतं. हा साहेब, तुम्ही येणार म्हणून आईला सांगितलं होतं. गावरान बेतकर. हा बसा. बर साहेब, आपली कामाला जोरात सुरुवात केलेली बर का. हे आता माग महिलाचं समक्षीकरण केलं. भैया सक्षमीकरण. हा सक्षमीकरण केलं. हेच फोटो दाखव ना. गावामध्ये आपण अशा विविध स्पर्धा घेत असतो. महिलांसाठी आपण आता घेत होतो संगीत खुर्ची, हे रांगोळी स्पर्धा. आता परवा गावामध्ये पाणी नव्हतं, दुसऱ्या मिनिटाला टँकर. ते सगळं आम्हाला माहिती आहे साहेबांना का आता माहितीच असेल. हा भैया. राजकारणात आल्यावर माणूस पांढरे खादीचे कडक इस्त्रीचे कपडे का घालतो माहितीये? विचार का? का बरं साहेब? कारण त्याची प्रतिमा स्वच्छ आहे हे त्याच्या पोशाखावरून कळावं. करेक्ट आहे. पण हे कपडे घातल्यावर एक काळजी घ्यावी लागते. कुठली? त्यावर कोणताही डाग पडता कामा नये. कारण कडक खादीचा स्वच्छ कुर्ता घातला ना एखाद्यानं, तर त्यावर उडालेला बारीक चिखलाचा डागही सगळ्यांच्या नजरेला येतो. होय भैया साहेब, तुम्ही मस्त 100 कामं केली आहेत, मान्य आहे मला. पण एक पाऊल वाकडं पडलंच की हो, त्याला काय करणार?